नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय बघा, मुंबई उच्च न्यायालय, त्यानंतर नागपूर खंडपीठ आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ या तिन्हींच्या मध्ये मिळून या ठिकाणी लिपिक, त्यानंतर शिपाई, त्याचबरोबर चालक आणि लिपिक, शिपाई, चालक आणि या ठिकाणी तुमचं लघुलेखक टोटल मित्रांनो 2331 पदांची या ठिकाणी ही जाहिरात आहे. म्हणजे खूप मोठी जाहिरात आहे आणि या जाहिरातीच्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे. परंतु सध्या आपण जो आजचा टॉपिक आहे व्यवहार्य अपूर्णांक, या व्यवहार्य अपूर्णांकामध्ये आपल्याला अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, धनापूर्णांक, ऋणापूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, रूपांतरण म्हणजे धन किंवा ऋण पूर्णांक अपूर्णांकांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं रूपांतर धनापूर्णांकामध्ये कसं करायचं हे रूपांतरण आपल्याला शिकायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला अपूर्णांकांचा लहान मोठेपणा आणि अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम एवढ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि मग नंतर आपण या संदर्भामध्ये बोलणार आहे. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी अपूर्णांकाला सुरुवात करूया. आपले जे काही मुलं जे आहेत सिलेक्ट झालेले आहेत जिल्हा न्यायालयाला, त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ज्यांना कोणाला बॅच परचेस करायची असेल ते बॅच परचेस करू शकता, त्याची सुद्धा माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अपूर्णांक कशाला म्हणायचं. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नैसर्गिक संख्या 1 पासून बघा, नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 1 पासून या ठिकाणी कितीपर्यंत आहेत, अनंतपर्यंत आहेत. 1 पासून अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या आहे. मग या नैसर्गिक संख्या ज्या वेळेला अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिल्या जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं, अपूर्णांक म्हणायचं. म्हणजे बघा, इथं मी लिहितो की 3/7 किंवा इथं लिहिलं 9/11 किंवा इथं लिहिलं -11/8. बघा, या ठिकाणी आपण काय केलं की नैसर्गिक संख्या आहेत, त्या नैसर्गिक संख्या आपण काय केलं, अंश आणि छेद स्वरूपामध्ये मांडल्या. म्हणजेच या ठिकाणी हा जो वरचा आहे अंक याला आपण म्हणतो काय, अंश, आणि हा खालचा अंक जो आहे त्याला आपण काय म्हणतो, छेद. म्हणजे नैसर्गिक संख्या ज्या वेळेला अशा पद्धतीने आपण अंश आणि छेद स्वरूपामध्ये व्यक्त करतो त्यालाच आपण काय म्हणतो या ठिकाणी अपूर्णांक. त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक. आणि याचं वाचन करत असताना आपण कसं करतो, 9/11, 9/11 किंवा -11/8 किंवा इथं तुम्ही या ठिकाणी 3/7 अशा पद्धतीने याचं वाचन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता अपूर्णांक म्हणजे काय या ठिकाणी कळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे का अंशाधिक अपूर्णांक. आता मी जर इथं लिहिलं, या नावातच आहे बघा, अंशाधिक अपूर्णांक. म्हणजेच काय, इथं तुम्हाला अंश अधिक जर शब्दाची फोड केली तर बघा, अंश अधिक मग कुणापेक्षा अधिक, तर छेदापेक्षा अधिक. म्हणजे बघा, या ठिकाणी जर मी लिहिलं 5/2 किंवा 8/3 किंवा इथं लिहिलं 11/9, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की छेद इथे किती आहे, 2, अंश किती आहे, 5, छेद किती आहे, 3, अंश किती आहे, 8, छेद किती आहे, 9, अंश किती आहे, 11. म्हणजे या तिन्हीमध्ये जरी तुम्ही बघितलं तर या छेदापेक्षा हा अंश कसा आहे, मोठा आहे. म्हणजे या छेदापेक्षा अंश अधिक आहे, म्हणून या अपूर्णांकाला काय म्हणायचं, अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं. म्हणजे एवढं सोपं आहे. आपण हे बेसिक पासून का घेतो, तर सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळायला पाहिजे. जे विद्यार्थी गणित म्हणजे कच्चे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्या सर्वांच्या दृष्टीने आपण हे छोटे छोटे पॉईंट घेत आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे सोपं वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ स्किप करून पुढे बघितले तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा, छेदाधिक अपूर्णांक. आता याच्या उलट आहे, जर इथं अंश अधिक असेल तर इथे काय असणार, छेद अधिक असणार.
छेद अधिक असणार लक्षात ठेवा. आणि कोणापेक्षा तर अंशापेक्षा. मग इथं लिहिलं की 5/9, त्यानंतर 7/13, त्यानंतर 4/9. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर हा अंश आहे आणि या ठिकाणी काय आहे छेद. मग अंशापेक्षा छेद मोठा आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे. म्हणजे 5 पेक्षा 9 मोठा आहे, 7 पेक्षा 13 मोठा आहे, 4 पेक्षा 9 मोठा आहे. म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे, म्हणून याला काय म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक असं म्हणायचं. म्हणजे अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं की ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल त्याला आपण काय म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक असं म्हणायचं. मग आता बघा धन अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक कशाला म्हणायचे या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी चुकत असतात. तर धन अपूर्णांक किंवा ऋण अपूर्णांक कशाला म्हणायचे इथं तुम्हाला सांगतो. धन अपूर्णांक बघा, धन अपूर्णांक. आता मी इथं अपूर्णांक लिहितो बघा, 5/9, त्यानंतर 11/13, इथे मी अधिक चिन्ह दिलं, त्यानंतर -9/-5. आणि तुम्हाला विचारलं की यापैकी धन अपूर्णांक कोणता आणि ऋण अपूर्णांक कोणता. तर बरेच विद्यार्थी काय करतात या दोन्हीला काय करतात धन अपूर्णांक सांगतात, धन आहे, आणि हा मात्र सांगतात की या ठिकाणी ऋण अपूर्णांक आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा की या ठिकाणी हे सर्वच्या सर्व अपूर्णांक जे आहेत ते धन अपूर्णांक आहेत, धन अपूर्णांक आहेत, धन अपूर्णांक आहेत. मग धन अपूर्णांक कशाला म्हणायचे की ज्याची चिन्ह समान आहेत, अंश आणि छेदाचं चिन्ह जर समान असेल तर त्याला आपण काय म्हणायचं धन अपूर्णांक म्हणायचं. मग इथं बघा इथं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे या ठिकाणी कोणते चिन्ह असणार आहे अधिक चिन्ह असणार आहे, म्हणजे हा तुमचा झाला धन अपूर्णांक. त्यानंतर इथे तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ओळखण्यास काय हरकत नाही, हा सुद्धा तुमचा कसा आहे धन अपूर्णांक. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी वजा चिन्ह दिसतं म्हणून याला काय म्हणतात ऋण अपूर्णांक म्हणतात. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा छेद म्हणजे भागाकाराचं चिन्ह समजा, यामुळं इथं हे आणि हे जे ऋण चिन्ह आहे ते या ठिकाणी कॅन्सल होतं आणि मग उरतं तुमच्याकडे काय 9/5. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे वजा 9/5 हा तुमचा ऋण अपूर्णांक नसून या ठिकाणी धन अपूर्णांक असतो. त्यामुळे या गोष्टीला तुम्ही या ठिकाणी स्टार करून ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला फसवा प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला विचारलं जातं की खालीलपैकी ऋण अपूर्णांक कोणता. तर ज्यावेळेस चिन्ह समान असतील त्यावेळेला तो अपूर्णांक जो आहे तो कसा असतो धन अपूर्णांक असतो. इथे जरी तुम्हाला वजा चिन्ह दिसत असेल किंवा ऋण चिन्ह दिसत असेल तर ऋणला ऋण या ठिकाणी कॅन्सल होतं आणि फक्त 9/5 राहतं, म्हणून या ठिकाणी हा जो अपूर्णांक आहे तो कशा पद्धतीचा आहे धन अपूर्णांक आहे. मग एक लक्षात ठेवा धन अपूर्णांक कशाला म्हणायचं की चिन्ह समान पाहिजे, चिन्ह कसं पाहिजे समान पाहिजे, चिन्ह या ठिकाणी कसं पाहिजे समान पाहिजे. मग याच्या उलट ऋण अपूर्णांक कशाला म्हणायचे बघा, इथे मी संख्या लिहिली 5/11, त्यानंतर इथं लिहिलं -7/9, त्यानंतर इथं लिहिलं 11 किंवा 8/12. बघा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा 8/12 किंवा इथं 8/12. मग बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल काय अजून एक संख्या लिहूया आपण 13/15 आणि याच्या इथं आपण वजा चिन्ह दिलं. तर आता बघा मित्रांनो हे जे सर्व अपूर्णांक आहेत हे कसे आहेत ऋण अपूर्णांक आहेत, ऋण अपूर्णांक आहेत, ऋण अपूर्णांक आहेत. हे कशा अपूर्णांक आहेत ऋण अपूर्णांक आहेत. आता आपण काय सांगितलं की धन अपूर्णांक कशाला म्हणायचे की ज्याची चिन्ह समान आहेत. मग इथे जर बघितलं तुम्ही तर इथं -5 आहे, इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे अधिकचे. इथं जर तुम्हाला वजा दिसत असेल तर इथं कोणतंच नाही म्हणजे कोणतं आहे अधिकचं चिन्ह आहे. आता इथं जर वजा चिन्ह असेल आणि इथं कोणतंच नाही म्हणजे इथं कोणतं आहे अधिक चिन्ह आहे. आणि या चिन्हाचा अर्थ सरळ सरळ आहे की ही संख्या कशी आहे ऋण संख्या आहे. जर इथं तुम्हाला मध्ये जर असं चिन्ह दिसत असेल तर ही संख्या ऋण आहे असं लक्षात ठेवायचं. मग बघा इथं चिन्ह कसे आहेत, इथं वजा आहे इथं अधिक आहे, म्हणजे चिन्ह कसे आहेत भिन्न आहेत, चिन्ह या ठिकाणी कसे आहेत भिन्न आहेत एवढं लक्षात ठेवा. म्हणजे चिन्ह जर तुम्हाला समान दिली तर ते कसं आहे धन अपूर्णांक आहे आणि चिन्ह जर तुम्हाला या ठिकाणी ऋण दिली तर ते कसं आहे ऋण अपूर्णांक आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे त्याला आपण काय म्हणतो अंशाधिक अपूर्णांक म्हणतो
ज्याचा छेद मोठा आहे त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतो. त्यानंतर धनापूर्णांक म्हणजे दोन्हींची चिन्ह समान असायला हवीत. जर दोन्हींची चिन्ह समान असतील तर त्याचा अर्थ असा आहे की तो धनापूर्णांक आहे. आणि दोन्हींची चिन्ह जर का ऋण असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ऋण अपूर्णांक असं म्हणतो. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय की दोन पूर्णांकांच्या मधली संख्या असते. दोन पूर्णांकाच्या मधली संख्या ही तुमची पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या असते. मग मी इथं असं लिहिलं की 7.3/5. 7.3/5 याला काय म्हणायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे ही संख्या तुमची पूर्ण आहे आणि ही संख्या काय आहे, अपूर्ण आहे. म्हणून याला काय म्हणायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे बघा, किंवा दुसरी संख्या लिहूया 4.8/9. बघा, हे 4 जे आहे ते पूर्ण आहे आणि 8/9 जे आहे ते कसं आहे, अपूर्ण आहे. म्हणून याला काय म्हणतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे पूर्णांकासहित अपूर्णांक याला काय म्हणायचं, पूर्णांकासहित. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक अशा पद्धतीनं म्हणायचं. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. आता रूपांतरण आपल्याला बघायचं आहे. आपल्याला काय बघायचं आहे, रूपांतरण बघायचं. मग रूपांतरण बघत असताना एक इथं आहे तुम्हाला काय की अपूर्णांक, आणि इकडं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग इथं तुम्हाला अपूर्णांक दिला की 17/3 दिला आणि तुम्हाला सांगितलं की 17/3 या व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. मग काय करायचं बघा, जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा अपूर्णांक दिला जातो आणि त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला सांगितलं जातं, त्यावेळेला काय करायचं की 3चा पाढा 17च्या अलीकडे मोजायचा. 3चा पाढा 17च्या अलीकडे मोजायचा. पहिल्यांदा हे 3 जसंच्या तसं लिहून घ्यायचं छेदामध्ये आणि 3चा पाढा 17च्या अलीकडे मोजायचा. मग 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18. 3 संग 18 म्हणजे या 17च्या पुढे जातं. या 17च्या पुढे जाणारी संख्या म्हणजे ती आपल्याला घ्यायची नाही. मग 17च्या अलीकडची संख्या आपल्याला मोजायची आहे. म्हणजे 3 पाची 15. 3 पाची 15. मग 17तून 15 गेले, राहिले किती, 2. तर 2 या ठिकाणी तुम्हाला अंश स्वरूपामध्ये लिहायचा आहे. म्हणजे बघा 5.2/3 असं त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. 17/3 या अपूर्णांकांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की 3चा पाढा 17च्या अलीकडे मोजायचा. 3 आहे असं लिहायचं. 17च्या अलीकडे म्हणजे 3 पाची 15, 3 संग 18 होतं म्हणजे 17च्या पुढे जातं, त्याच्या अलीकडे आपल्याला मोजायचं. म्हणजे 3 पाची 15 आणि हे 2 17 म्हणजे जी बाकी राहिली ती. जर अशा पद्धतीनं तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं बघा, 17/3. मग आता बघा 3 पाचे 15, उरले किती, उरले या ठिकाणी 2. मग आता 2 उरले. मग आता काय करायचं बघा, घड्याळाच्या दिशेने काट्याच्या दिशेने फिरायचं. बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे काय, पहिल्यांदा येणार तुमचा 3, इथं आला तुमचा 3. 3 नंतर जो येणारा अंक आहे 5, तो या ठिकाणी लिहायचा 5 आणि मग त्याच्यानंतर जी बाकी उरणार आहे ती बाकी तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला, अपूर्णांकांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आता याच्या उलट काय करायचं, समजा तुम्हाला असं दिलं की इथे मी एक अपूर्णांक लिहितो 4.1/5. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याचा आता काय करायला सांगितलेलं आहे, अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला सांगितलेलं आहे. मग काय करायचं, या दोन्हींचा गुणाकार करायचा. बघा, या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तरामध्ये हा अंश मिळवायचा एक. म्हणजे बघा कसं करायचं, 5 जसाच्या तसा लिहून घ्यायचा. बघा 5 जसाच्या तसा लिहून घेतला. 4 5 20 हे या ठिकाणी 20 लिहून घ्यायचं. सॉरी, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये सांगितलं. म्हणजे 5 20 अधिक 1 21. 21 छेद किती, 5. बघा काय केलं आपण, 4 आणि 5चा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला. छेद आहे असा ठेवायचा आपल्याला. मग 5 आपण आहे असं ठेवला. 5 गुणिले 4 आणि त्याच्यामध्ये अधिक 1 मिळाला. किंवा इथं बघा 3.4/7 असेल तर काय करायचं, 7 आणि 3चा गुणाकार करायचा. बघा 7 छेदामध्ये आहे असं लिहून घेतलं.
7 आणि 3चा गुणाकार केला की त्याला 7 त्रिक 21 अधिक हे 4, 21 आणि 4 किती झाले 25. म्हणजे 25/7चं जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर बघा आता 7चा पाडा काय करायला पाहिजे आपल्याला 25च्या अलीकडे मोजायचा. म्हणजे बघा 7 एके 7, त्याच्यानंतर 7 त्रिक 21 आणि उरले किती 4. म्हणजे याचं रूपांतर तुम्ही असं करा किंवा याचं जे रूपांतर आहे ते या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. म्हणजे ह्याला म्हणतात काय की रूपांतरण करणे. जर तुम्हाला अपूर्णांक दिला असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर दिला असेल तर त्याचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करायचं आहे. मग याचं जर तुम्हाला हा विषय झाला अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अंकांचा या ठिकाणी लहान मोठेपणा. आणि याचं जर तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला सांगितलं तर बघा काय करायचं 21 या ठिकाणी 5, मग 5 चूक 20 उरला 1. आता 5ने 1ला भाग जात नाही म्हणून त्याच्यावरती 0 उतरून घेतला. इथं आपण 0 कधी उतरून घेतो ज्यावेळेस आपण इथं पॉईंट देतो. मग बघा 5 दोन्ही 10 उरले किती 0. म्हणजे हे झालं तुमचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. म्हणजे अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येतं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला अपूर्णांकामध्ये करता येतं. या दोन्हींचंही रूपांतर तुम्हाला या ठिकाणी कशात करता येतं दशांश अपूर्णांकामध्ये करता येतं. याला काय म्हणायचं दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे रूपांतरण आहे हे रूपांतरण कळलेलं आहे. आता फक्त काय करूया आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघायचा आहे आणि मग त्यानंतर अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम बघून मग त्याची जी काही शाब्दिक गणितं आहेत, जी शाब्दिक गणितं आता TET सारख्या परीक्षेला विचारली गेलेली आहेत तर ती जी गणितं आहेत ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. आता आपण या ठिकाणी लहान मोठेपणा आणि चढता उतरता क्रम या ठिकाणी बघायचा आहे. आता याच्या बऱ्याचशा मेथड आहेत परंतु आपल्याला 1-2च मेथड या ठिकाणी बघायच्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट वे सांगतो बघा की समजा 9/11 त्यानंतर 11/13 9/13 त्यानंतर 9/15 आणि 9/18. आता या ठिकाणी 9/15 नाही 9/18 ठीक आहे. मग अशा वेळेला इथे तुम्हाला काय दिसते हा जो अंश आहे बघा अंश आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिसते छेद. आता इथे तुम्हाला सगळीकडे काय होतं अंश या ठिकाणी समान दिसत आहे. जेव्हा अशी गणित तुम्हाला दिसेल म्हणजे परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं गणित येईल तर अशा वेळेला तुम्हाला सोडवत बसायचं नाही. इथे एक लॉजिक लावायचं. इथे एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो की जर अशा पद्धतीने असेल अंश या ठिकाणी समान असेल अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक या ठिकाणी सर्वात लहान असतो. ज्यावेळेस अंश या ठिकाणी समान असणार आहे त्यावेळेला ज्याचा छेद सगळ्यात मोठा तो अपूर्णांक सगळ्यात लहान आणि ज्याचा छेद सगळ्यात लहान तो अपूर्णांक काय आहे सर्वात मोठा आहे. इथं नियम तयार होतो लक्षात घ्या. नियम लिहून घ्या तुम्ही की ज्या वेळेला एखाद्या अपूर्णांकांचा अंश समान असतो दिलेल्या अपूर्णांकामध्ये ज्यावेळी त्यांचा अंश समान असतो त्यावेळेला ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो आणि ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक या ठिकाणी सर्वात लहान असतो. तशाच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी अंश समान आहे. मग अशाच छेद समान असेल तर बघा 11/9 त्यानंतर 13/9 त्यानंतर 15/9 त्यानंतर किती आहे 18/9. इथं मात्र तुम्हाला काय होते आता की इथं छेद समान दिसतो. मग अशा वेळेला जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा आहे किंवा इतर तुम्ही छेद या ठिकाणी कसा आहे छेद समान आहे. मग ज्यावेळेस छेद समान असेल त्यावेळेला ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक या ठिकाणी कसा आहे सर्वात मोठा आणि ज्याचा अंश लहान आहे तो कसा आहे या ठिकाणी सर्वात लहान आहे. लक्षात ठेवा या दोन्ही मधला तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे की ज्या वेळेला अंश समान असेल त्यावेळेला ज्याचा छेद मोठा
तो अपूर्णांक सगळ्यात लहान, आणि ज्यावेळेस छेद समान असेल त्यावेळी जो अंश, ज्याचा अंश सगळ्यात मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो, आणि ज्याचा अंश सर्वात लहान आहे तो या ठिकाणी अपूर्णांक कसा असतो, लहान असतो. मग आता यानंतर बघा, यानंतर आता कुठलाही अपूर्णांक तुम्हाला दिला तर त्याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे मी तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी सुरुवातीला आपण छोटं उदाहरण घेऊया. छोट्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजून येईल. किंवा अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की जर समजा आता इथं 9/11 आहे, त्याच्यानंतर 11/13 आहे, त्यानंतर 13/15 आहे, आणि या ठिकाणी मी मगाचपासून उलट या ठिकाणी वाचन करतोय. 11/9, 13/11, 15/13 आणि 17/15 अशा पद्धतीने हे तुम्हाला अपूर्णांक दिलेले आहेत. मग यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केले तर याच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा, याच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा कसा आहे अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक अपूर्णांक आहे. आता अंशाधिक अपूर्णांक काय, कारण 9पेक्षा 11 मोठा आहे, 11पेक्षा 13 मोठा आहे, 13पेक्षा 15 मोठा आहे, आणि 15पेक्षा 17 मोठा आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं तर इथं सुद्धा 2चा फरक आहे, इथं सुद्धा बघितलं तर 2चा फरक आहे, आणि इथं सुद्धा 2चा फरक आहे. जर असं असेल की दिलेल्या अपूर्णांकामध्ये तो जर अपूर्णांक अंशाधिक असेल, बघा तुम्हाला दिलेल्या अपूर्णांकामध्ये सगळे अपूर्णांक कसे आहेत, अंशाधिक आहेत, आणि याच्यामध्ये फरक कसा आहे, समान आहे. फरक या ठिकाणी कसा आहे, समान आहे. जर असं असेल तर तुम्ही हे सोडवत बसायचं नाही. ज्याचा अंश आणि छेद सर्वात मोठा आहे तो अपूर्णांक या ठिकाणी सर्वात मोठा आहे. मग याचा सर्वात मोठा अंश छेद कशाचा आहे रे, याचा आहे, या अपूर्णांकाचा आहे, म्हणून हा कसा झाला, सर्वात मोठा अपूर्णांक हा झाला. काय झालं, याच्यामध्ये फरक समान आहे. दिलेला अपूर्णांक कसा आहे, अंशाधिक आहे, आणि काय आहे त्याच्यामध्ये फरक समान आहे. मग जर असं असेल दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्व अपूर्णांक जर अंशाधिक असतील आणि त्याच्यामध्ये अंश आणि छेदामध्ये जर समान फरक असेल तर ज्याचा अंश आणि छेद सर्वात मोठा आहे तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो, आणि ज्याचा अंश आणि छेद सर्वात लहान आहे तो कसा असतो, या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक असतो. सर्वात लहान म्हणजे अशा पद्धतीने हा तुमचा तिसरा नियम आहे. हा कसला आहे, तिसरा नियम आहे. आता पाठीमागे सांगितलेले 2 आणि हा तिसरा नियम, आणि अशाच पद्धतीने अजून एक नियम आहे 4था, तो देखील तुम्हाला बघायचा आहे. बघा, आता बघा 11/13, त्यानंतर 13/15, त्यानंतर 15/17, आणि त्याच्यानंतर 17/19. आता हे जर तुम्ही अपूर्णांक बघितले तर हे अपूर्णांक सगळे कसे आहेत, छेदाधिक अपूर्णांक आहेत. छेदाधिक अपूर्णांक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा फरक बघा, 13 आणि 2 मध्ये किती आहे, 13 आणि 11 मध्ये 2चा फरक आहे, 13 आणि 15 मध्ये 2चा फरक आहे, 15 आणि 17 मध्ये 2चा फरक आहे, 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे फरक किती आला, फरक सुद्धा कसा आलेला आहे, समान आलेला आहे. मग असं जर असेल दिलेला अपूर्णांक जर का छेदाधिक असेल आणि त्याच्यामध्ये जर फरक समान असेल, बघा छेदाधिक अपूर्णांक आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे, तर अशा, आणि ज्यावेळेस फरक समान असतो तर अशा गणितामध्ये ज्याचा अंश मोठा आहे, ज्या अपूर्णांकांचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक या ठिकाणी सर्वात मोठा म्हणजे कोणता असेल, हा सर्वात मोठा अपूर्णांक, सर्वात मोठा अपूर्णांक, आणि ज्याचा अंश सर्वात लहान आहे तो या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक आहे. सर्वात लहान अपूर्णांक आहे. हा तुमचा 4था नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 4 नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते 4ही नियम वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या, तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. जर कळत नसेल तर व्हिडिओ वारंवार या ठिकाणी बघा, आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघणार आहे त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. थोडीशी आज माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी हे लेक्चर अशा पद्धतीने घेतोय. जेव्हा माझी तब्येत ठीक होईल तेव्हा मी चांगल्या पद्धतीने
पुढचे लेक्चर्स घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. तर बघा, आता यानंतर आपल्याला चढता उतरता क्रम लिहायचा आहे. आता जे आपण बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला अंश समान असेल किंवा छेद समान असेल तर या गोष्टी असताना या ट्रिक्स अप्लाय करायच्या आहेत की ज्याचा अंश मोठा असेल तो मोठा वगैरे, जे मी आता नियम सांगितलेले आहेत ते. परंतु ढोबळमानानं जर का एखादी अपूर्णांक तुमच्या समोर आले तर ते कशा पद्धतीने सोडवायचे. समजा इथे तुम्हाला असं दिलं की 4/3, त्याच्यानंतर 8/3 किंवा 8/4 किंवा इथे घ्या 6/12/5 घ्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठेपणा विचारलं का. अजून एक आपण घेऊया 15/4 घेऊया. 15 आपण काय करूया 4 घेऊया. मग आता यामध्ये तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे, चढता उत्तरता क्रम ठरवायचा आहे. आपण सुरुवातीला काय करू, या ठिकाणी उत्तरता क्रम बघूया. उत्तरता क्रम आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, उत्तरता क्रम तुम्हाला समजलं की तुम्हाला आपोआप काय होणार आहे, चढता क्रम समजणार आहे. मग बघा इथं अशा पद्धतीने काय करायचं, असे जेव्हा तुम्हाला अपूर्णांक दिले जातात त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही याच्यावरती एक एक शून्य वाढवायचे. 4 वरती एक शून्य वाढवला 40, त्यानंतर 80, 8 वर एक शून्य वाढवला 80, त्यानंतर 12 वरती एक शून्य वाढवला 120 आणि मग 15 वरती एक शून्य वाढवला 150. आता काय करायचं बघा, 40 ने भाग द्या, 40 ला 3 ने भाग, 3 13 त्रिक 39 म्हणजे इथं आले किती तुमचे 13. लगेच याच्या पुढे सोडवायचं नाही, पॉईंट पर्यंत थांबायचं, विषय सोडून द्यायचं. त्यानंतर बघा 4 दुनी 8, इथं तुमचं किती आहे उत्तर आलं 20. बघा इथं पॉईंट आहे 13 पॉईंट समथिंग काहीतरी असणार. त्यानंतर बघा 120 भागिले 5, मग 5 दुनी 10 आणि 5 चोक 20 म्हणजे हे तुमचं उत्तर आलं किती 24. आणि त्यानंतर 150/4 म्हणजे 4 त्रिकम 12 उरले 3, बरोबर आहे का. 15तून 12 गेले उरले 3, मग 4 7 28, 4 7 28 उरले 2. इथं तुमचं किती आलं 37. म्हणजे इथंपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. तुम्हाला इथंच कळून जातं की सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे. सगळ्यात मोठा कोणता आहे, सगळ्यात मोठा हा आहे. बघा आपल्याला काय विचारलंय, उत्तरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठा हा अपूर्णांक आहे किती 15/4. 15/4. त्याच्यानंतर 37 पेक्षा लहान 24 म्हणजे 12/5. त्यानंतर 8/4 आणि सगळ्यात लहान शेवटी किती आहे 4/3 म्हणजे हा तुमचा काय झालेला आहे उत्तरता क्रम झालेला आहे. जेव्हा पुढच्या संख्या बघितल्याशिवाय याला इथं पॉईंटनं भाग अजिबात द्यायचा नाही. जेव्हा तुम्हाला इथे समजा इथं 13 आलं असतं, इथं 13 आलं असतं, इथं 13 आलं असतं, इथं 13 आलं असतं, अशा वेळेस ज्यावेळी संख्या येतात की समान येतात त्यावेळेला आपल्याला पॉईंटच्या पुढच्या संख्या चेक करायच्या आहेत. म्हणजे काय करायचं बघा, इथं मी तुम्हाला सांगितलं की 13 त्रिक 39 किंवा असं सोडवून दाखवतो तुम्हाला. 3 एके 3 उरला 1 10, 3 त्रिक 9 बघा उरला 1. आता इथं आपण शून्य घेतलं, आपण शून्य जेव्हा देतो त्यावेळेस आपण इथं पॉईंट देतो म्हणजे इथला पॉईंट. आता बघा 3 त्रिक 9 उरला 1, त्याच्यावर पुन्हा आपण शून्य उतरून घेतला 3 त्रिक 9 म्हणजे इथं तुमचं उत्तर किती आलं 13.33. आणि मग राहिलेल्या पुढं या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल की पॉईंटमध्ये कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे. खरं तर तुम्हाला पॉईंटमध्ये असे अपूर्णांक दिले जात नाहीत, अशा पद्धतीने सोपे सोपे अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला दिले जातात. त्यामुळं तुमचं जे लक्ष आहे ते या अपूर्णांकांच्याकडे व्यवस्थित असलं पाहिजे. कशा पद्धतीने भाग घालवायचा हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे भागाकाराची क्रिया चांगल्या पद्धतीने या अपूर्णांक चॅप्टरमध्ये असणं गरजेचं आहे, नाहीतर मग चुका होतात आणि मग आपलं उत्तर या ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की अपूर्णांकाचा जो 8 टाईप आहे ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. अंशाधिक, छेदाधिक, धन अपूर्णांक, ऋण अपूर्णांक, पूर्णांक, युक्त अपूर्णांक, रूपांतरण, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आणि अपूर्णांकाचा चढता उत्तरता क्रम. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याच्यावरती जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती शाब्दिक उदाहरणं बघून मग हा जो चॅप्टर आहे किंवा हे प्रकरण आहे हे या ठिकाणी आपल्याला संपवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी काही न्यायालयाची भरती आहे या न्यायालयाच्या भरतीवरती चांगल्या पद्धतीनं
कसा अभ्यास करायचा, प्रश्न कुठून येतात, काय काय विचारलं जातं, मुलाखतीला काय प्रोसेस असते, या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.